केजरीवालांना ईडीनं अटक केली आहे, त्यावर काय प्रतिक्रिया उमटल्यात ते आपण पाहूया। अरविंद केजरीवाल हेच घोटाळ्याचे मास्टरमाइंड। केजरीवालांनी 600 कोटी कमावले, 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवण्यात आले। साऊथच्या दारू व्यापाऱ्याकडून केजरीवालांनी 100 कोटी रुपये मागितले। ईडीचा कोर्टामध्ये मोठा दावा। माझं जीवन देशासाठी समर्पित, जेल बाहेर असो की जेलमध्ये असो, देशासाठी काम करत राहणार। अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। मद्य घोटाळ्यामधील 45 कोटी रुपये गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये वापरले, ईडीचा आरोप। तर दक्षिणेमधील दारू व्यापाऱ्यांकडून केजरीवालांनी 100 कोटी रुपये मागितल्याचा दावा। अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टामधील याचिका मागे घेतली। काल रात्रीच अटकेला आव्हान देणारी याचिका केजरीवालांकडून दाखल, कनिष्ठ न्यायालयामध्ये याचिका करणार। दारू विरोधामध्ये आम्ही तेव्हा आवाज उठवला, आज ते मद्य धोरण बनवत आहेत, याचं दुःख आहे, पण सत्तेसमोर काही चालू शकत नाही। केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया। राज्याच्या प्रमुखाला अटक करून त्यांनी ठरवलेली धोरणं दाबण्यासाठी अटक करणं चुकीचं। केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। केजरीवालांच्या सर्व जागा निवडून येतील, इंडिया आघाडी केजरीवालांच्या पाठीशी, पवारांचं वक्तव्य। अरविंद केजरीवाल यांना अटक ही तानाशाही, केजरीवालांवर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई। संजय राऊतांची प्रतिक्रिया। केजरीवालांना अटक करून आम्हाला लढण्याची ताकद दिली, त्याबद्दल मोदींचे आभार। राऊतांचा मोदींना टोला। देशामध्ये हुकुमशाही आणीबाणी लागू, सुप्रिया सुळेंची केजरीवालांच्या अटकेच्या कारवाईवरून टीका। उद्या मला पण अटक केली तर काही मोठी गोष्ट नाही, मला फाशी दिली तरी मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार, असंही विधान। मफलरवाला गेला, आता पट्टेवाला पण जाईल। केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा। क्रोनॉलॉजी समजो भैया असं म्हणत खोचक टीका।